हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आली होती आम्हाला एक नवीन ऑर्डर शिव आणि पार्वती यांच्या पेंटिंगची. तर आज आपण इथे पेंटिंगच्या प्रत्येक स्टेप शिकणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम कॅनव्हासच्या सर्व कडा पेपर टेपने व्यवस्थित बंद करा. त्यामुळे तुम्हाला एक सुंदर बॉर्डर मिळेल आणि पेंटिंग पूर्ण झाल्यावर ते अधिक आकर्षकही दिसेल. आता पेन्सिल वापरून शिव आणि पार्वतीचे चेहरे कॅनव्हासवर नीट रेखाटून घ्या. पेंटिंग तयार करताना रेखाचित्र खूप महत्त्वाचं असतं, कारण यामुळे दोन्ही चेहऱ्यांचे प्रमाण योग्य ते कळते. मध्ये काही चुका होतीलही, म्हणून पहिली रेखाटणी ही नेहमी पेन्सिलनेच करावी. पेन्सिलची रेखाटणी पूर्ण झाल्यावर आता काळ्या ॲक्रेलिक पेंटने रेखाचित्राच्या बाह्य रेषा काढा. यामुळे आपल्याला पूर्ण पेंटिंगचे ठरवलेले तपशील दिसतील आणि कुठेही काही मिसही होणार नाही. सो ज्या काही आउटलाईन्स मी पेन्सिलने काढल्या होत्या त्या सेम मी आता पुन्हा ब्लॅक ॲक्रेलिकने काढल्या. आता आपल्याला शिव आणि पार्वतीच्या आसपासचा बॅकग्राऊंड रंगवायचा आहे. तर मी पिवळ्या रंगाचा वापर करत आहे. मोठ्या पेंटिंगसाठी ब्रशपेक्षा हाताने रंगवणं अधिक सोपं आणि आरामदायी असतं. त्यामुळे मी यामध्ये हात आणि ब्रश अशा दोन्ही गोष्टींचा वापर करून हा येल्लो कलर सगळीकडे स्प्रेड करेन. पेंटिंगमध्ये आपल्याला सूर्य दाखवायचा आहे, म्हणून मी लाल रंग वापरून सूर्य रंगवत आहे. त्यामध्ये थोडा हलका ऑरेंज शेड मिक्स केला की सूर्याची छायाही तयार होईल, जेणेकरून सूर्य अधिक वास्तवात दिसेल. आणि हे शेडिंगचं कामही मी बोटांनीच करते. अशा प्रकारे हे दोन कलर मिक्स झाले की एक नवीन शेड तयार होऊन सूर्य हा वास्तवात दिसेल. आता येतो तो महादेवांच्या केसांचा कलर. तर सामान्यतः केसांचा कलर हा काळाच असतो. त्यात महादेव म्हणलं की जटा आणि वर बांधलेला चुडा तर आलाच. तर त्यांच्या केसांना काळ्या रंगाने रंगवून आपण शिवाच्या पारंपरिक लुकला अचूकपणे दर्शवू. कोणत्याही पेंटिंगमध्ये काळा रंग वापरताना खूप काळजी घ्यावी लागते, म्हणून चेहऱ्याच्या आजूबाजूचा काळा रंग हा आपण अगदी शांतपणे देऊन घेऊयात. केसांना रंगवून झालं की आता नेक्स्ट स्टेप येते ती महादेवाच्या चेहऱ्याची. महादेवाची त्वचा पारंपरिकपणे निळ्या रंगाची असते. आपल्या धार्मिक कथांप्रमाणे महादेवाने विष प्यायलं आणि त्यामुळेच त्यांना नीळकंठही म्हणलं जातं. म्हणून महादेवाचा चेहरा, गळा, शरीर आणि त्यांच्या सर्व भागांना मी निळ्या रंगाने रंगवणार आहे. पण चेहरा अधिक जिवंत वाटावा म्हणून आपण फक्त निळा नाही, तर त्यात थोडा निळ्यातच हलका आणि गडद अशा दोन शेड्सचा वापर करतो. तर इथे मी चेहऱ्यासाठी फेंट ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू अशा 3 शेड्सचा यूज करून चेहरा कलर केलेला आहे. डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग सोडून बाकी पूर्ण चेहरा आपण एकसारखा रंगवून घेऊयात. इथेही मी बोटांचा वापर करत आहे, कारण त्यामुळे कलर मिक्स होणं जास्त सोपं जातं. आता याच सेम पद्धतीने आपण दागिन्यांच्या आजूबाजूचा म्हणजेच गळ्याखालचा भाग सेम शेडने रंगवून घेऊयात. मग येते ती थोडी डार्क कलरची शेडिंग. पेंटिंग करताना प्रत्येक भागावर काळजीपूर्वक काम करावं लागतं. चेहऱ्याचे आकार, गळ्याचा भाग, शरीर आणि हात अशा प्रत्येक तपशिलावर लक्ष देऊन रंग लावावा. महादेवाच्या शरीरावर रंग करताना तुम्हाला ज्या भागांमध्ये अधिक शेड्स आणि छायाचित्र हवं आहे त्या ठिकाणी गडद निळा रंग वापरून त्याचा ठसा तयार करा. कंप्लीट करताना हे सुनिश्चित करा की निळा रंग निरंतरपणे चांगला पसरला आहे की नाही आणि तुम्ही सर्व भागांमध्ये समान रंगांचा टोन राखला आहे की नाही. गडद निळा रंग वापरून तुम्ही महादेवाच्या शरीरावर शेड्स तयार करू शकतात, जेणेकरून त्यांच्या शरीराचे आकार स्पष्ट दिसतील. आपल्याला हे लक्षात असायला हवं की महादेवाचे शरीर दुरुस्ती आणि बलशाली दिसलं पाहिजे. त्यामुळे हलके आणि गडद असे निळे शेड्स पक्क्या किमतीने लागू करा. महादेवाच्या त्वचेचा रंग हा आपण एकसारखा देऊ शकत नाही. त्यात थोड्या हलक्या आणि गडद अशा दोन्ही कलरच्या छटा दिसल्या पाहिजे. त्यामुळे आपण आधी चेहऱ्याला फेंट ब्ल्यू कलर देऊन घेतला आणि चेहरा वास्तववादी दिसावा म्हणून आपण गडद निळा रंग देऊन चेहऱ्यावर थोड्या छटा निर्माण केल्या. आता पार्वती मातेच्या चेहऱ्याचे आणि शरीराचे रंगकाम करूया. पार्वती मातेचा चेहरा साधारणतः सोनेरी आणि उजळ रंगाचा असतो, म्हणून त्यांच्या चेहऱ्याला रंग देण्यासाठी मी पिवळ्या आणि संत्रा रंगाच्या छटा वापरणार आहे. यामुळे त्यांच्या चेहऱ्याला अधिक नाजूक आणि दिव्य रूप मिळेल. सुरुवातीला पिवळ्या रंगाचा हलका शेड वापरा.
आणि पार्वती मातेच्या चेहऱ्याचा बेस कलर भरा. नंतर हलक्या संत्र्या रंगाने त्यांच्या गालांची आणि तोंडाच्या जवळच्या भागांची छटा करा. यामुळे त्यांच्या चेहऱ्याला आणखी जीवन आणि आकर्षकता मिळेल. महत्त्वाचं म्हणजे रंगांची थोडी थोडी पिळवणी करत जाऊ, म्हणजे त्यांच्या गालांच्या, कपाळाच्या आणि ओठांभोवती रंग टाकताना सावधगिरी बाळगावी. चेहऱ्यावर डिटेल्स दाखवण्यासाठी पिवळा आणि संत्रा यांचे हलके आणि गडद शेड्स वापरून त्यांच्या चेहऱ्याचे सौंदर्य हायलाईट करूयात. शेडिंग केलेले भाग अगदी गडद आणि अन्य भाग अगदी हलके ठेवावे. यामुळे त्यांच्या शरीराचे आकार स्पष्ट होतील. हे सर्व करताना रंग समतोल ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि प्रत्येक भागावर व्यवस्थित फिनिशिंग टचही द्यावा. आता पार्वती मातेच्या कपाळावर लाल रंगाचा वापर करून सुंदर डिझाईन तयार करूया. कपाळाच्या भागाला लाल रंगाचा वापर केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला एक पारंपरिक आणि दिव्य रूप दिलं जातं. आता पार्वती मातेच्या साडीचं काम करूया. माता पार्वतीची साडी ही नेहमीच लाल रंगाची असते आणि त्यामध्ये काही संत्रा रंगांच्या छटा असतात. साडीच्या काठांची डिझाईन ही गडद लाल रंगाने केल्यावर ती अधिक आकर्षक दिसेल. आता मातेच्या हातांना रंगवूयात. संत्रा रंगाची हलकी छटा वापरून रंगवायला सुरुवात करा. पार्वतीच्या चेहऱ्याप्रमाणेच त्यांच्या हातांना देखील हलक्या रंगाचा वापर करणे आवश्यक आहे, कारण हे त्यांच्या सौंदर्याला अधिक नाजूक आणि पवित्र बनवते. आता माता पार्वतीच्या कानातले सुंदर कानातले रंगवूयात. त्यांना रंगवताना लाल, संत्रा आणि पांढरा या रंगांचा वापर करावा लागतो. सुरुवातीला मी लाल रंग घेतला आणि कानातल्याचा बेस तयार केला. नंतर संत्रा रंगाचा हलका शेड लावून कानातल्यावर छटा तयार केल्या, ज्यामुळे त्यांना अधिक 3D आणि आकर्षक दिसायला मदत होईल. सर्वात शेवटी पांढऱ्या रंगाचा वापर करून कानातल्यावर प्रकाशाची छाया तयार करा. कानातल्याची रचना साधी आहे. एक लांब अर्धवर्तुळ बनवा आणि ते एक सुंदर कानातले दिसेल. आता केसांमध्ये असलेल्या सुंदर कमळाचं काम करूयात. या कमळाला रंगवताना मी त्याला गुलाबी रंगाने रंगवणार आहे. सुरुवात करताना मी हलका गुलाबी रंग घेऊन कमळाच्या बाह्य व पेटल्स भागांना रंगवते. कमळाला एक हलका आणि नाजूक गुलाबी रंग दिला की तो अधिक सुंदर दिसेल. नंतर कमळाच्या आतील भागाला गडद गुलाबी रंग वापरणार आहे. गडद रंगाचा वापर केल्याने फुलाला आयुष्य आणि सजीवपणा येईल. तर अशा प्रकारे हा होता शिव आणि पार्वती यांच्या पेंटिंगचा पहिला भाग. पुढील स्टेपसाठी आणि यापुढेही अशा अधिक सुंदर पेंटिंग शिकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.